आम्ही निघालेलो आहे तिरुपती बालाजी, विनोद आणि मी. आता ऑन दी वे औंधमध्ये आहे. आमची इको गाडी घेऊन चाललेलो आहे. आम्ही तासगावमध्ये आमची गाडी लावणार आहे आणि तिथून मिरजला बसने जाणार आहे. आणि तिथून आमची 12:30 वाजता ट्रेन आहे. 12:30 21ची. 21ची. कोणती ट्रेन आहे विनोद शेठ सांगतील तुम्हाला. आपण जाणार आहे हरिप्रिया एक्सप्रेसने मिरज टू तिरुपती. आपलं टायमिंग आहे साधारणतः 21 ते सकाळी दुसऱ्या दिवशी 8 वाजता पोचणार आहे तिरुपती. आणि त्याचप्रमाणे आपण नंतर सध्या लोकेशन आता ऑन द वे कारमध्ये आहे. आता कारमधून आपण जवळजवळ एक तासगावपर्यंत आपण कार घेऊन जाणार आहे. तिथून आपण मिरजला एस टीने जाऊन नंतर आपण तिथे ट्रेन अटेंड करणार आहे. तर आपण पुढे बघूया कसा प्रवास होतो आपला. आपण सध्या मिरज बस स्टॉपला बसलेलो आहे. आता आपण इथून पुढे मिरज जंक्शनच्या चालत निघालो. आता जवळजवळ आपल्याला एक 8 मिनिटाचा रोड आहे. तर आपण जाऊया. आता सध्या भरपूर आहे. सध्या 10:30 वाजताच्या दरम्यान आपण तासगावातून एस टीला बसलेलो होतो. आता सध्या आपण बसलेलो आहे मिरज बस स्टॉपला. जवळजवळ आपल्याला 1 तास साधारणतः आपल्याला वेळ लागलेला आहे. ते आपण इथून जाऊया. बघू आपण मिरज जंक्शनला बस जाऊन बघूया तिथे. आता आपण निघालोय. सध्या ट्रेनचं टायमिंग झालं आहे 1:30 आणि मिरज जंक्शनमध्ये आपली ट्रेन आलेली आहे. अरे सध्या आपण ट्रेनचा प्रवास आपला सुरू झालेला आहे. बघूया आता आपण. सध्या तर आता आम्हाला भूक लागली त्यामुळे आता आम्ही जेवण करणार आहे. आणि जेवणानंतर पुढे आपली जर्नी कशी असणार आहे तुम्हाला सांगतो. आपण आता सध्या पोचलो आहे तिरुपती रेल्वे स्टेशन. आणि त्याच्यासमोर श्रीनिवासम येथे आपल्याला तिकीट सर्व दर्शनचे तिकीट फ्रीमध्ये बुकिंग मिळालेले आहे. आणि त्याचे तिकीट आपण दाखवू शकतो. हॅलो, हे आपले तिकीट आहे. याचं टायमिंग आहे आपल्याला सकाळचं रिपोर्ट टाईम 3 AM म्हणजे सकाळी पहाटे 3च्या आसपास आपल्याला कुपन घेतलेलं आहे. आपण ते आता रिपोर्ट टायमिंगला आपण तिथं अटेंड राहणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण एस टीची
तिरुमला जाणारी बस, ते देवस्थानची ट्रस्टची गाडी आहे, पण त्याला पण तिकीट आहे. त्याचं तिकीट आहे साधारणतः आम्हाला 120 रुपये 110 रुपयाला एक तिकीट मिळालेलं आहे. आपण AC गाडी बुक केली आहे, आपण बघू शकता. आणि आता आपण डायरेक्ट तिरुमला या परत आपण आपल्या कमीत कमी 24 मिनिटांचा रोड आहे. आपल्याला कळेल समजेल की आपल्याला किती वेळ लागतो आहे. चालू रनिंगमध्ये आपण बघूया आता किती वेळ लागतो आहे. आणि इथून जर तुम्हाला तुम्ही स्टेशनला जर येत असाल, उतरत असाल ट्रेनमधून, तुम्ही पहिल्यांदा दर्शनचे कुपन घेणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक टायमिंग दिला जातो दर्शनासाठी, त्यामुळे तुम्हाला वेटिंगला थांबता किंवा लाईनला उभं राहायचं काही टेन्शन नाही. तर आपल्याला हे काम आहे की आपल्याला वरती गेल्यानंतर तिरुमला वरती गेल्यानंतर आपल्याला रूम बुकिंग करायची आहे. तर आपण तिथे गेल्यानंतर कसं आपल्याला तिथे रूम मिळते आणि त्यासाठी कुपन कसं घ्यावं लागेल ते आपण तिथे गेल्यानंतर बघूया. म्हणजे बघू शकता पुढचं आहे ते स्टेशन आहे, त्याच्यासमोर इकडे आपली बिल्डिंग आहे देवस्थानची. आणि गर्दी पण भरपूर आहे, कारण की सध्या आता सुट्टीचे दिवस असल्यामुळे गर्दी भरपूर दिसत आहे. आता दुपारची वेळ झाली, आपण 12:15च्या आसपास आता थोडंसं नाश्ता करतो आहे. आणि सध्या आम्ही ऑफलाईन रूम तिकीट बुकिंग केली आणि तुम्ही तर पाहू शकता की हा जो ट्रॅफिक नंबर आहे 2, ए कॅटेगरी बी कॅटेगरी, त्यामध्ये आपला ए कॅटेगरीमध्ये आहे तो 50 ते 100 रुपयामध्ये रूम बुकिंग होते. त्याचा सध्या नंबर आता 81,649 आहे. आपला जो नंबर आपला रिसेप्शनला बुकिंग झालं आहे ते आपलं झालं आहे 8270ला 82,070 ह्या नंबरवरती. त्यामुळे आपल्याला सध्या कमीत कमी 1 ते 2 तास वेटिंग तरी करावे लागणार आहे रूमसाठी. त्यांना आता म्हणलं एवढी वेटिंग करण्यापेक्षा आपलं काय तर काम घेऊन तेव्हा मी सध्या आता नाश्ता करत आहे. आणि नंतर आपण कोणती रूम येते आणि ते कशी रूम असेल ते तुम्हाला मी सांगतो. ऑफिस
सध्या तुम्ही रूम बुकिंग सिंगल किंवा 2 जण असेल तर करू शकता, पण फॅमिलीसाठी मला एक वरती आहे काउंटर, तिथे करावं लागेल. आणि कशी तिकीट तिथे आहे ते तुम्हाला दाखवतो ना. हे बघा अशा प्रकारे रूमची आपली स्लिप आहे. हा वरती आहे तो बारकोड आहे, तो रूमवरती गेल्यानंतर कसं मिळतो. आणि हा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे हा आपल्याला त्याच्यावरती जो नंबर आपला मागाशी आपण बघितलं स्क्रीन हां नीचे रूम बुकिंग ना. हाँ नीचे कितना रूम कितना 50 रुपये अभी दे दे रहे. क्या करेगा अभी दे देंगे, बाद में एक ऐसा स्लिप आ जाएगा. आता फायनली आम्हाला किती 3 वाजता रूम मिळाली आणि आता आम्ही सध्या रूमकडे निघालो आहे. आणि रूम जवळजवळ इथून 850 मीटर म्हणजे हां जवळजवळ 1 किलोमीटर जास्तच आहे. तर आपण रूमवर जर निघालो आहे. आता रूम गेल्यानंतर तुम्हाला रूम कशा पद्धतीचे आहे ते दाखवतो. आमचं पाटे 3ला हां दर्शन आहे. हां रेट घेणार आम्ही कल्याण पट्टण करा. थोड्या वेळाने आम्ही दोघं पण कल्याण कट्टण कल्याण करणार आहे. चला तर आपण रूमवर गेल्यानंतर काय रूम आहे ते बघू. गाणे अशा रूम आहे तिथे बघू शकता. आणि इथे स्वच्छता आणि रूमसाठी आपण हे 550 पेमेंट केलं आहे. त्यातील 500 रुपये आहे ते डिपॉझिट म्हणून आहे. आणि वरचे 50 आहे ते रूमचं चार्ज आहे. तुम्ही बघू शकताय. आता ते आपण इथे एक समोर दिसतंय ते एक ऑफिस आहे, तिथे जाऊन आपल्याला हे रिसिप्ट दाखवून आपल्याला रूमची चावी घ्यायची. तर आपण जाऊया तिथे. हे बघू शकता समोर फ्री सेवा बस सेवा फ्री बस सेवा तुम्ही बघू शकताय. इथे ही बस दिसते ते देवस्थान म्हणजे मंदिरापासून ते या सर्व इथं जे रूम्स अवेलेबल आहेत तिथे ते फ्रीमध्ये सेवा देतात. तुम्ही बघताय परिसर एकदम क्लीन, एकदम स्वच्छता भरपूर आहे इथे. हा जो आहे तो मेन रोड आहे. तुम्ही रूम बघू शकताय. फक्त 50 रुपयामध्ये रूम आपल्याला बुक होते. बघू शकता परिसरात फक्त 50 रुपयामध्ये.
रात्री 12:30 ते पहाटे 5:30 असं आपल्या जवळजवळ दर्शनाला एक टाईम गेलेला आहे. झालं संध्याकाळी 9 वाजता. ID कार्ड. आता आपण सकाळच्या 10:30 वाजल्यात. आता आपण निघालोय मार्केटला थोडीशी खरेदी कराय, कारण की रात्री आपण 12:30ला दर्शनाला गेलो. तिथून वाजले आपल्याला दर्शनासाठी 5:30 आणि तिथून आल्यानंतर दर्शन झाल्यानंतर आपण थोडासा आराम केल्यानंतर आता आपण फ्रेश होऊन आता मार्केटला थोडीशी काय खरेदी काय करूया. आता बघूया मार्केटमध्ये काय काय आणि मसाजी बालाजीचे आपल्याला चांगली एक फ्रेम घ्यायचे किंवा मूर्ती ते घेणार आहे आपण. ते आपण व्हिडिओ दाखवतो थोडा. ते मंदिरात शेजारीच आपल्या अन्नप्रसादम सेंटर असे जवळजवळ एक भरपूर आहे आणि त्या आपण फ्रीमध्ये जेवण आपल्याला सकाळी 11च्या दरम्यान इथे मिळते. बघू शकता हे सर्व जे बघताय ते सर्व अन्नदान फ्रीमध्ये मिळते. आता इथे अन्न भेटतं. लागलेली पण विनोद शेठ म्हणले नाही जेवायचं. महाप्रसाद होता, नाही खाऊन दिला गाड्याने. सकाळी काय खाल्लं? सकाळी खाल्ला भात. आता माझी इच्छा नाही बोलायची. आता आपण कुठे येतो? तिरुमला बस स्टँडला आहे आणि आता आम्ही निघालो तिरुपती स्टेशनला. पण अजून वेळ आहे त्यामुळं थोडंसं थांबलो आहे. ते आपली ट्रेन आहे 9:30ची पण अजून आपली बुकिंग फायनल नाही, त्यामुळे काय कसं होतं ते अजून माहीत नाही. बहुतेक चान्सेस आहेत होईल, बघूया काय होतं ते. थोड्या वेळानं मी तुम्हाला सांगतो. आपण सध्या रेल्वे स्टेशनच्या बाजूला एक गोविंदराजे टेम्पल एक आहे, जे पण मोठे टेम्पल आहे. तिथे आपण सध्या आलेलो आहे. आपल्याला 9:30ची ट्रेन असल्यामुळे आपल्याला वेळ भरपूर असल्यामुळे पण आपण इथे दर्शनासाठी आलेलो आहे. तुम्ही बघू शकता. तर आपले आता इथं दर्शन झाल्यानंतर आपण स्टेशनला जाणार आहे, रेल्वे स्टेशन तिरुपती. सध्या आपण तिरुपती स्टेशनला आहे आणि आपले जे कन्फर्म तिकीट होत नव्हते 5:30 आपल्याला मेसेज आले तिकीट कन्फर्म झाले म्हणून. त्यामुळे आपले ट्रेनचं जायचं टेन्शन गेलं आहे. त्यामुळे आता तिरुपती स्टेशनला आपण बसलो आहे ट्रेनची वेटिंग करा. आणि ट्रेनचं टायमिंग आहे आपलं 9:30चं ट्रेन टायमिंग आहे आणि 9:30 ते 3:30 मिरज जंक्शन असं टायमिंग आहे.
3:30 म्हणजे दुपारी 3:30चं टायमिंग आहे. तर आपण बघूया आपली ट्रेन किती लवकर अटेंड होते ते आणि नंतर आपण पुढे बघूया कसा प्रवास होता आपला. कसा जेवण बाबा बरे तर आपली आता रिटर्न जर्नी झालेली आहे. आता आपण स्टेशनला उतरतो मिरजच्या आणि तिथून आता आपण एस टी स्टँडला जाऊ मिरजच्या आणि तिथून आपण तासगावपर्यंत जाणार आहे आणि तिथून आपली कार घेऊन जाणार आहे. तरी सध्या 3:30 वाले आता कंटाळा तर आला भरपूर आम्हाला, त्यामुळे आता जाऊया फाटाफाटा आणि स्टँडवरून पहिली एस टी कोणती पकडून तासगावला आपण जाऊया. तर आता मला मिरज स्टेशनला गाडी मिळालेली आहे. बस आता आम्ही तासगावला निघालो आहे. तरी आपल्याला कमीत कमी एक अर्धा पाऊण तास तरी पोचायला लागेल तासगावला. तिथून आपल्याला आपली गाडी घेऊन पुढे पुढचा प्रवास करायचा. तर आपण इथे गेल्यानंतर बघूया आपली गाडी घेतल्यानंतर आपण फायनली घरी जायच्या तयारीत आहे. तर आता आपण तासगावातून गाडी घेतली. आता कार घेऊन आपण आपण आपल्या राजापूरला निघालो आहे आणि जवळ आपल्या 2 तासाचा रोड आहे आणि 2 तासाच्या आत आपण 100% पोहोचेल. म्हणजे आता साधारणतः 8 वाजेपर्यंत पोहोचेल. तर तिरुमला आपले दर्शन म्हणजे बालाजी दर्शन खूप चांगलं झालेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा आपली जर्नी काही ठिकाणी वेगळी राहील ते आपण बघूयाच. आणि आताचा हा व्लॉग तिथं संपतोय. गोविंदा गोविंदा गोविंदा.